हॅलो नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। सो फ्रेंड्स, आज आहे एकादशी, जी की खूप मोठी एकादशी या एकादशीला मानलं जातं। तर आळंदीमध्ये तर या एकादशीचं खूप मोठं महात्म्य आहे आणि खूप मोठी एकादशी आहे आळंदीमधली। सो तुम्हाला जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की सध्या आता आळंदीमध्ये यात्रा चालू आहे आणि सो तीच ही एकादशी आहे आणि आता उद्या ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा आहे आळंदीमध्ये। सो सध्या खूप आळंदीमध्ये गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे, वारकऱ्यांची खूप वारकरी आलेले आहे। तुम्हाला मी दुकानं सुद्धा दाखवली का मागच्या ब्लॉगमध्ये, रस्त्यावरची दुकानं दाखवली, त्यानंतर मंदिर पण दाखवला, परिसर पण दाखवला। सो असं काही आहे। तर आता मी करून घेणार आहे देवाची पूजा आणि त्यानंतर मग फराळाचं वगैरे आज बनवायचं आहे। त्यानंतर बघू आता, आज ॲक्च्युली ऑफिसला आज मी सुट्टी घेतलेली आहे, म्हणजे थोडंसं लेट जाणार आहे थोडक्यात, तर त्याच्यामुळे मग थोडंसं माझं निवांत चालू आहे। तर मग आता मी फराळाचं बनवते आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते। आणि इथे बघा म्हणा काय करतोय, म्हणण्याचं चालू आहे, ते कणिक मळणं, आटा मळतोय तो। हा ना म्हणू, आटा मळतोयस? हो का, बर। अरे पण आज एकादशी आहे, आज नाही पोळी भाजी करायची आपल्याला, कणिक का मळत होतास तू? आज आपल्याला खिचडी करायची, भगर करायची, उपवासाचं बनवायचे बाळा, आज एकादशी आहे ना, बरोबर की नाही? बरोबर ना माझी शोना? चला या। आणि आता इथून आम्ही जात असताना इतकी गर्दी होती वारीची, आज ॲक्च्युली एकादशी आहे, सो त्याच्यामुळे खूप प्रचंड गर्दी आहे। ॲक्च्युली 2 व्हीलर्स तरी ॲटलिस्ट अलाउड आहेत, पण 4 व्हीलर तर अलाउडच नाही आहेत आणि 4 व्हीलरचे तर पास काढावे लागत आहेत। 2 व्हीलरला पास वगैरे तसं काही नाही आहे, पण ॲटलिस्ट आपण जाऊ तर शकतोय, पण प्रचंड गर्दी आहे सध्या। आणि आता इथे मी आलेले आहे ऑफिसमध्ये। ॲक्च्युली एका क्लायंटचा मला कॉल आलेला होता, त्यांचं एक अर्जंट काम करायचं होतं आणि ऑलमोस्ट ते आता काम संपत आलेलं आहे। सो त्याच्यानंतर आम्ही विचार केलेला होता की ते काम झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये जाऊयात, पण आता ॲक्च्युली ते काम करण्यातच खूप लेट झालेलं आहे। सो आता गाईस मी बघू शकता एवढी गर्दी आहे आणि मध्ये पाय ठेवायला आणि आता इथे आम्ही जात आहोत फराळ करण्याकरता। ॲक्च्युली आमचं ऑफिसमधलं काम झाल्याच्या नंतर ॲक्च्युली खूप भूक लागलेली होती, सो म्हटलं की आता जे आमचं नेहमीचं ठरलेलं हॉटेल आहे सो त्या ठिकाणी जाऊन फराळ करूयात, पण ॲक्च्युली तिकडे जातानाचा हा वे आहे आणि इतकी गर्दी आहे रस्त्यावरती, पायसुद्धा ठेवायला जागा नाही आहे। ॲक्च्युली ते जे हॉटेल आहे ते माऊलींच्या मंदिरात। आता आपण आलेलो आहे माऊलींच्या मंदिराच्या इथे आणि इथे आहे चप्पल स्टँड। आणि आता हे जे समोर दिसत आहे ते आहे माऊलींचं मंदिर। सो गाईज फायनली आम्ही आलेलो आहे ज्या हॉटेलमध्ये आम्ही नेहमी येतो। ॲक्च्युली हे जे हॉटेल आहे ना, तर ते मंदिराच्या समोरच आहे। सो इतकी गर्दी आहे काय सांगतो मला बाहेर आणि हॉटेलमध्ये। सो आता आम्ही आमची ऑर्डर केलेली आहे, जे आम्हाला हवं आहे ते, आणि आता येते आमची ऑर्डर आहे। सो चला, तर सुहास साहेबांचे आलेले आहे उपवासाची मिसळ आणि त्यांनी चालू केलेलं आहे उपवासाची पुरी भाजी। आल्यानंतर तुम्हाला दाखवते आहे। चला पटकन खाते आणि तुमच्याशी बोलते बाहेर गेल्याच्या नंतर। आता माझा आलेला आहे फेवरेट चहा, चहा घेते आणि चहा पिता पण गप्पा मारायच्या का नको, आणि मी चहा घेते आणि बाहेर गेल्याच्या नंतर तुमच्याशी बोलते। साहेब आमचे चहा घेत नाही, सो त्याच्यामुळे मी एकटीच चहा घेणार आहे आणि चहा घेण्याचा मी एकटीच आनंद घेणार आहे। बाहेर तुफान गर्दी, तुफान। आता आमचा असा विचार आहे की सिद्धबेट या ठिकाणी जाण्याचा। सो बघू आता साहेब आमचे काय म्हणत आहेत, त्यांच्यावरती अवलंबून आहे, तेच मला घेऊन जाणार आहेत तिकडे। आणि जर आम्ही गेलो तर तुम्हाला मी सिद्धबेट दाखवते, ज्ञानेश्वर। आणि आता इथे आम्ही जात आहोत सिद्धबेट बाग बघण्याकरिता, पण ॲक्च्युली ही गर्दी बघूनच आम्ही विचार केला की नको जायला, खूपच गर्दी आहे, तर ते कॅन्सल। सो फ्रेंड्स, ॲक्च्युली आम्ही नाही जात आहे सिद्धबेटला, कारण की ते खूप लांब आहे आणि कधीतरी पुन्हा जाऊ। सो आता आम्ही जाण्याचा दुसरीकडे विचार करत आहे आणि जिकडे जाणार आहे तिकडे मी तुम्हाला नक्कीच ते दाखवेन। हॅलो गाईज, मी आत्ता आलेले आहे किचनमध्ये आणि ॲक्च्युली आता मी ठेवलेला आहे चहा करण्यासाठी कोरा। सो ॲक्च्युली आम्ही मगाशी
आळंदीमध्ये गेलो होतो. सो त्याच्यानंतर परत मग आम्ही कुठेच गेलो नाही, कॅन्सल केलं. म्हटलं की घरी जाऊयात, सगळं सामान वगैरे ठेवूयात आणि जिकडे आम्ही जाणार होतो सो आम्ही तिकडचं कॅन्सल केलं, कारण की ऑलरेडी खूप लेट झालेला होता. सो म्हटलं की इतक्या लांब जायचं सो नको, लेट झालेलं आहे ऑलरेडी आणि खूप थंडी पण आहे. सो त्याच्यामुळे तर आता आम्ही घरी आलो आणि मग आराम वगैरे केला, सामान वगैरे ठेवलं, थोडी घरातली काही कामं होती ती केली आणि त्याच्यानंतर मग आता पुन्हा एकदा आम्ही जात आहोत जे की ज्ञानेश्वर महाराजांची गाथा मंदिर आहे. सो ते बघण्यासाठी, कारण की खूप छान डेकोरेट केलेलं आहे असं आम्हाला ऐकायला आलेलं आहे. तर म्हटलं की मग चला आता बघूयात वारीच्या वेळेस कसं वातावरण असतं गाथा मंदिर येतलं. तर चला मग आता आपण भेट देऊयात गाथा मंदिर येथे. तर आता मी चहा ठेवलेला आहे, तो चहा घेते आणि मग जेव्हा मी निघेल तिथे पोहोचेल सो त्यावेळेस मी डायरेक्ट तुम्हाला भेटते. सो गाईज आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहे आळंदीमध्ये आणि आता आम्ही जात आहोत गाथा मंदिर बघण्यासाठी. जात असताना ना आम्हाला आता इथे पाळणे बघायला भेटत आहेत. पाळणे लागत आहेत, 2 पाळणे आहेत इथे आणि इतकं भव्य तिथे सगळं आहे ना, काय सांगू तुम्हाला. सो चला आता मी तुम्हाला इथून मी चालत असताना जे दिसत आहेत ना ते दाखवते. जात असताना इकडे एक पाळणं आहे, मस्त ते असं रंगीबेरंगी लाईटिंग केली आहे आणि इकडे एक पाळणं आहे आणि तिथे ते मौत का कुवा आहे, तो झुला आहे, मस्त आहे. तर आता आम्ही ज्या ठिकाणी पाळणे आहेत ना सो आता तिथे आम्ही आलेलो आहे आणि खूप छान छान इथे दुकानं आहेत आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत गेम खेळण्यासाठी. सो ही जी गेम आहे ती आहे रिंग गेम. ती रिंग त्याच्यामध्ये बरोबर टाकायची, जर ती त्याच्यामध्ये बरोबर बसली सो ते वस्तू आपली. सो आम्ही दोघांनीही ट्राय केला आणि खूप मजा आली आम्हाला खेळून गेम. जल्दी पहुंचेंगे, देखना है तो जल्दी पहुंचेंगे भाई साहब. मंगवा लो, खुला मंगवा लो, जरा फोन करके त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि जे आतमध्ये दुकानं लागलेली आहेत जसं की ज्वेलरीची, त्यानंतर खूप सारी लागलेली आहेत दुकानं. सो आम्ही बघत बघत पुढे पुढे सरकत होतो आणि थोडीफार शॉपिंगसुद्धा केली आणि असं वाटत होतं की सगळंच घ्यावं. बघून इतके सारे व्हरायटीज होते, चप्पल्स म्हणा, वॉच असतील किंवा ज्वेलरी असेल, सगळंच बघून इतकं वाटत होतं की सगळंच खरेदी करावं. आणि आता आम्ही जात आहोत पुन्हा एकदा आमच्या रस्त्याने. गोष्ट दाखवते जी की फार निराळी आहे, ती म्हणजे हा फुगा. एवढा मोठा फुगा मी पहिल्यांदा लाईफमध्ये बघितलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहे माऊलींच्या मंदिराकडे आणि बघू शकतो इकडे आहे इंद्राणी नदी आणि केवढी गर्दी आहे, बाप रे. पण जवळून बघूयात. आता आपल्याला जायचं आहे तिथे. चला, पाण्यामध्ये प्रतिबिंब बघण्या कसं पडलंय हा ना, किती छान दिसतंय ना. त्या मंदिराकडे जाताना ना खूप सुंदर असं तुळशी वृंदावन लागतंय. ते म्हणजे इथे तुम्ही बघू शकताय श्री क्षेत्र आळंदी, किती सुंदर तुळशी वृंदावन आहे, मस्त, खूप फेमस आहे. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि फ्रेंड्स, आपण आता आलेलो आहे जवळच ज्ञानेश्वरी मंदिर येथे. ॲक्च्युली ज्ञानेश्वरी मंदिर याचं खूप मोठं महात्म्य आहे, मोठी स्टोरी आहे. तर ते म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिर जे आहे तर ते तिथे ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे पूर्णपणे त्या मंदिरामध्ये. सो तुम्हाला मी आतमध्ये गेल्याच्या नंतर दाखवते. आणि इथे समोर ना पालखी आहे, इतकी सुंदर लाईटिंग केली आहे ना. जे काम थोड्या पैशात होत असेल त्या ठिकाणी जास्त पैसे लागले. बघू शकता खूप मोठा रथ आहे हा. आणि इथे काय आहे, श्री गोपाळकृष्ण मंदिर देवस्थान, गोपाळपुरा म्हणून असं आहे. चला आपण तिथे दर्शन घेऊयात. सो फ्रेंड्स, आपण आता आलेलो आहे ज्ञानेश्वरी मंदिराच्या इथे आणि बघू शकता किती सुंदर लाईटिंग केली आहे.
बाप रे, इथे सुद्धा वारकऱ्यांची किती गर्दी आहे. वाव, किती सुंदर हत्ती आहेत. मस्त मंडप केलाय. इथे ज्ञानेश्वरी मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी यांची मस्त इथं मूर्ती आहे. पण इथे वारकरी सगळे झोपलेले आहेत, कारण की आता आपण आलेलो आहे उशिरा रात्रीच्या वेळेला. आत्ता वाजलेले आहेत 8. सो त्याच्यामुळे तर चला, इकडून पायऱ्यात थोडं जाण्याचा मार्ग आहे, पण तिकडून जाऊयात चालत. तर आता ज्ञानेश्वरी जी लिहिलेली आहे ना, तर ती वरती आहे लिहिलेली. सो आता आपण ते बघायला जाऊयात. पायऱ्यांवरून चढत जावं लागतं आपल्याला. सो चला आता या. आणि इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक भिंतीवरती इथे ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. आणि आता ॲक्च्युली आता वारी असल्यामुळे इथे सगळे वारकरी इथे झोपलेले आहेत. आपण आलेलो आहे संध्याकाळच्या वेळेला. सो त्याच्यामुळे छान वाटलं बघून ज्ञानेश्वरी मंदिर. आणि आता आम्ही निघालेलो आहे. चहा बघितला की चहा प्यावासाच वाटतो, पण किती वेळा प्यायचा, याला पण लिमिट आहे. सो फ्रेंड्स, आता मी निघालेलो आहे आता घरी जाण्याकरता. तर ॲक्च्युली ना, आता आम्ही इतक्या लांब आलेलो आहे जिथे की ज्ञानेश्वरी मंदिर आहे. तर इतक्या लांब येऊन सुद्धा इकडे सुद्धा वारकऱ्यांची गर्दी आहे. जे दुकानं आहेतच, इतक्या लांब गर्दी आहे ना खरंच. आणि इतकं पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आळंदीमध्ये सध्या. भजन कीर्तन सगळीकडे चालू आहे. मी वर्णन नाही करू शकत तुम्हाला. इतकं छान वाटतं. हो ना, खूप छान वाटतं. सो आता आम्ही जात आहोत. सो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहे हळदीचं दूध घेण्यासाठी. ॲक्च्युली ना खूप थंडी पण आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थंडीमुळे थोडा खूप त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता हळदीचं दूध घेतो आहे. हळदीचं दूध आता आम्ही घेत आहोत. गर्दी भरपूर आहे आणि खूप थंडीसुद्धा आहे. सो म्हटलं सो आम्ही इथे दूध पित असताना इथे साईडलाच ते गरमसुद्धा करत होते दूध. आणि इतकी थंडी असल्यामुळे आम्हाला ते खूप गरम गरम छान वाटतं. काहीच आता आम्ही बघत आहोत इथे मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती बघत आहोत आमच्या ऑफिससाठी, विठ्ठल भगवंतांची. बघू आता काय पसंत पडते आम्हाला. इथला फोटो फेटा घातलेला. सो आता आम्ही आलेलो आहे गीता प्रेस गोरखपूर पुस्तक दुकान येते. आणि इतके मस्त इथे धार्मिक पुस्तकं आहेत, छान आहे. श्री ज्ञानेश्वरी आहे, शिवपुराण आहे. बापरे, अजून सुद्धा पुस्तकांची शॉपिंग चालू आहे. मला असं वाटतं की सगळेच पुस्तकं हे खरेदी करणारे दिसतील आज. 3 पुस्तकं घेतलेले आहेत, अजून चालूच आहे. आता मला असं वाटतं सगळं हे दुकान आज आम्ही खरेदी करणार आहे. काहीच तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगायची आहे, तर ते म्हणजे मी कधीही बघितलं नव्हतं. ते म्हणजे ही छोटीशी भगवद्गीता गोरखपूर. इतकी छोटी नाही भगवद्गीता, आपण कुठेही कॅरी करू शकतो. इतकी छान आहे नाही भगवद्गीता. सो त्याच्यानंतर आता आम्ही गाईज हे मंदिर बघा किती सुंदर बांधलं आहे. वाजलेले आहेत 10 आणि अजून सुद्धा रस्त्यावरती प्रचंड गर्दी आहे. प्रत्येक दुकानांमध्ये गर्दी आहे. सो आता आम्ही निघालेलो आहे घरी. आणि या ब्लॉगला मी आता येथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जास्तीत जास्त मी माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे या ब्लॉगमधून. तर आता भेटूत आपण नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, से बाय.